नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? तर आज बऱ्याच दिवसांनी मॉलला जायचा योग आलाय. त्यात वातावरण पण एकदम भारी. आम्ही अमेरिकेतल्या न्यू जर्सी शहरात एलिझाबेथ नावाचं ठिकाण आहे आणि तिथं द मिल्स ॲट जर्सी गार्डन्स या मॉलला आलोय. तर हे छोट्या कारसारखे दिसतात ना, ते स्टोलर्स आहेत. लहान मुलांसाठी $10 मध्ये भाड्याने घेऊ शकतो. आणि माधव आज खूपच एक्सायटेड आहे, कारण त्याच्यासाठीच शूज घ्यायला आलोय ना. तुम्हाला माहित आहेच की लहान मुलांची वाढ होत राहते, त्यामुळे वेळोवेळी कपडे आणि शूजची साईज बदलत राहते. तर या स्टोअरमध्ये गौरीला हे शूज आवडले माधवसाठी, पण ही किंमत बघून म्हटले, बाई काय हा प्रकार. इथे माधवला तर नाही, पण गौरीला सँडल्स आवडले. गौरी आता मोठी होते, तर तिला माहिती आहे की तिला काय घ्यायचंय. आणि हे बघा, या महाराजांना सांभाळताना पुरं झालं. तर त्याला मी बाबांकडे सोडून परत गौरीकडे आले. तिथून आम्ही डायरेक्ट फूड सेक्शन मध्ये आलोय. अमेरिकेत बाहेर खाताना सगळ्यात सेफेस्ट फूड म्हणजे पिझ्झा. आणि पिझ्झा खात असतानाच माधवला भेटायला आज चिवताई पण आली मॉलमध्ये, कारण तो कंटाळा होता. तर तिथून सरळ दुसऱ्या शॉपकडे चाललोय, कारण अजून माधवला शूज घ्यायचेच आहेत. पण एवढंच फिरून मी तो थक गई. आता या बर्लिंग्टन नावाच्या शॉपमध्ये आलोय, जिथं बऱ्याच ब्रँडेड गोष्टी भरपूरच स्वस्त मिळतात. आज जाताच लेडीज सेक्शन कडे बघून थकवा तो काय असतो असं झालं माझं. तिथे थोडी रेंगाळून मी पुढे आले शू सेक्शन मध्ये, जिथे माधवला आम्ही एक नाही तर 3 पेअर्स घेतले. एक साईज मोठाच घेतला, कारण परत तेवढ्यासाठी कोण येणार आहे इकडे. चला, बघता संध्याकाळ झाली. आम्ही चाललोय परत घरी. पुन्हा भेटूच की.